ऍक्च्युली ह्याच्यामधून ना खूप सारे प्रकार आहेत. आम्ही जे शिकलो ना त्याच्यात खूप सारे संवादाचे प्रकार आहेत. पण तुम्हाला थोडक्यातच लिहिलेले आहेत. एक म्हणजे मौखिक संवाद, म्हणजे आपण जे बोलतो. आतापर्यंत संवाद हा फक्त तोंडाने बोलण्याचा भाग आहे असं आपल्याला माहित होतं. हं. पण तेवढंच नाहीये. तर अमौखिक संवाद पण असतात. म्हणजे कशावरनं? मी बोलतेय, पण आता तुम्हाला हे बघा, आपण अभिनय हा संवाद आहे की नाही? आहे ना? मग त्यावेळेला अभिनयातनं वाचानिक म्हणजे वाचिक संवाद असतो, जो मौखिक असतो, आणि आपल्या चेहऱ्यावरती असतो तो संवाद वेगळा असतो. आता त्या संवादामध्ये तुम्हाला मी उदाहरण म्हणून सांगते, वेगवेगळ्या प्रकारचं. तुमच्याकडे नोट्स आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला मी त्याच नोट्स परत परत बोलण्यात काही अर्थ नाही. तर तुम्हाला अमौखिक संवादाचं एक उदाहरण सांगते. अमौखिक संवाद म्हणजे काय? तर आपण जे बोलतो, ते न बोलता पण आपण चेहऱ्यावरती दाखवू शकतो. आई एखाद्या मुलाला जर का ओरडत असेल, तर प्रत्यक्षात ती याने ओरडते का गं? बोलून ओरडते का नाही? नुसते डोळे वटारले तरी मुलाला कळलं पाहिजे की आई ओरडली आहे ना. हे देहबोली आहे, चेहऱ्यावरचे हावभाव आहेत. हं? आणि कधी कधी तरी पण नाही जमलं, आई बोलत नाही पण एक धपाटा मारते. हा कृतीतनं झालेला संवाद आहे. लक्षात आलं? तर तो कृतीतला संवाद आहे. त्यामुळे अमौखिक संवादाचे पण खूप सारे प्रकार आहेत, जे आपल्याला माहित असले पाहिजे. उदाहरण आणखीन एक तुम्हाला मी शांतपणे द्यायचं. आपण नाटक बघतो, सिनेमा बघतो आणि सिरियल बघतो. नाटकामध्ये कसं असतं? नाटकामध्ये कसं असतं? तर आपल्याला पूर्ण रंगमंच दिसतो, हो की नाही? म्हणजे आपल्याला ती व्यक्ती आणि आजूबाजूचं वातावरण पण दिसतं. पिक्चर मध्ये काय होतं? फोकस असतो ना, म्हणजे त्यात तोच माणूस फक्त दिसतो अनेक वेळा. किंवा त्या दोन माणसांमध्ये संवाद होत असेल, जी घटना घटत असेल, ते दोन माणसं किंवा पाच माणसं दिसतात. म्हणजे रंगमंचापेक्षा पिक्चर मध्ये कमी फोकस, म्हणजे कमी गोष्टी दिसतात. हं? आणि सिरियल मध्ये काय दिसतं? फक्त चेहरा दिसतो. आणि म्हणून तुम्ही बघितलं ना, तर एखादी गोष्ट घडली, त्याच्यानंतर वेगवेगळ्या माणसांच्या प्रतिक्रिया एका पाठोपाठ एक येतात, एकदम नाही दिसत. कारण की त्याचा आवाका लहान आहे. त्यामुळे आपण कुठे बोलतो आहोत, हं? ते आता मी जर का तुमच्या समोर उभी राहून बोलत असते, तर माझे पाय, माझं शरीर, माझे हात, हं? या सगळ्याचा परिणाम झाला असता. पण आता मी कशी बोलतेय? तर फक्त इमेज मधून बोलते ना, चित्रातनं बोलते. त्याच्यामुळे माझे हावभाव आहेत ना, तोंडी मी जे बोलते तेच तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. तर त्यामुळे हा जो संवाद आहे तो जास्त मौखिक असेल, पण माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव जे आहेत ते तुम्हाला माझ्या मनात काय चाललेलं आहे ते दाखवून देतात. हं? तिसरा आहे लिखित संवाद. आपण पत्रलेखन करत असू पूर्वी. आता लिखित संवादाचे कोणते कोणते भाग आहेत मला सांगा? ईमेल आहे ना, दिलेला आहे. अहवाल आहे, नोट्स आहेत. आता तर सध्या जास्तच म्हणजे SMS आहे किंवा WhatsApp आहे. मग त्या रिटर्न कम्युनिकेशन, लिखित संवादाची पण एक वेगळी स्टाईल आहे. आणि आता जी नवीन नवीन स्टाईल उपलब्ध झालेली आहे ना, त्याच्यामध्ये खूप साऱ्या नियमबाह्य गोष्टी आहेत. पण असं होतं ना, नियमबाह्य गोष्टी सुरुवातीला आपल्याला नियमबाह्य आहेत असं वाटतं, पण नंतर त्याच नियम होऊन जातात. म्हणजे आपण थँक्स हा शब्द वापरला ना, तर थँक्सचं स्पेलिंग काय आहे? किती अक्षरी शब्द आहे? 6 अक्षरी शब्द आहे, ओके ना? THANKS, थँक्स. पण मला एक गोष्ट सांगा, तुम्ही व्हॉट्सअपला टाकताना तेव्हा थँक्स कसं सांगता? TH, TX, हा, TY. TNX असं आपण म्हणतो ना, TNX किंवा THX असं म्हणतो ना. TY पण टाकतो आम्ही. हा, TY. हां. थँक्यू म्हणजे थँक्यू म्हणजे TY, ओके, म्हणजे थँक्यू, ओके. आता हे झालं म्हणजे आपण ही भाषा डेव्हलप केली, हे लिखित भाषा डेव्हलप केली, बरोबर की नाही? त्याचप्रमाणे तुम्हाला जर का असं म्हणायचं असेल की लिखित भाषेमध्ये तुम्हाला जर का म्हणायचं असेल की वेनेसडे, तर तुम्ही काय लिहिता?
पूर्ण लिहिता का? थर्सडे. THBAY, थर्सडे. ओके. हॅपी बर्थडे असं लिहायचंय तुम्हाला. तर तुम्ही काय लिहिता? HB डे, HBD. HBD. बरोबर, HBD लिहिता. म्हणजे आपण ह्याचे शॉर्ट फॉर्म केलेत आणि तेच आपल्याला शब्द म्हणून वापरायला लागतात. असं ओके हा शब्द आहे. ओके. आपण लिहितो ओके, है ना? ओके. पण ओकेच्या पाठीमागचा काहीतरी वेगळाच शब्द आहे. तो शोधून काढा. OKAY असं त्याचं स्पेलिंग आहे, पण ओकेचा खरा अर्थ शब्द काय आहे? म्हणजे आपण त्याचे संक्षिप्त रूप तयार करतो आणि ती लिखित संवादामध्ये वापरतो. तर यायची पण गरज पडत नाही. मग डिजिटल संवाद येतात. त्याच्यामध्ये अजून एक शब्द तुम्ही टाकू शकता, सिम्बॉलिक संवाद, चिन्हात्मक संवाद. म्हणजे कसं? तर उदाहरण द्यायचं झालं तर मी तुम्हाला देऊ शकते. ते म्हणजे तुम्ही वोटिंग केलंय ना? मतदान केलंय का? मतदान केलंय ना? मग तुम्ही कशावरती शिक्का मारता किंवा बटन दाबता? सिम्बॉलवर म्हणजे चित्रावर ना. मग तो सिम्बॉल आपल्याला सांगतो काहीतरी. आता ही जी हे आपण असं केलं म्हणजे काय? ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट, थम्स अप. मग त्याचे आता तर नवीन नवीन पद्धतीने जी एक सुंदर भाषा तयार झालेली आहे ती म्हणजे इमोजीची भाषा. तुम्ही विचार करा, तुम्ही नाहीतरी सगळं एक्सप्लोर करता ना, त्याच्यामध्ये एक्सप्लोर करा की इमोजी कोणी डेव्हलप केले आणि कसे डेव्हलप केले. जपानी माणसांनी डेव्हलप केलेत इमोजी. ते कसे डेव्हलप झाले, ते कसे सर्वत्र पसरले. आता बघा, आपण सर्कल पूर्ण केलं. सुरुवातीला माणसं बोलत नसत, हं? हावभावाने बोलत. नंतर मग चित्रांनी बोलत, म्हणून चित्रलिपी असायची. मग लिखित लिपी आली. मग आता डिजिटल म्हणजे आपण ज्या म्हणतो चित्रफीत तशी आली. मग परत आता आपण कुठे आलो? लिखित मध्ये आलो, व्हॉट्सअप मध्ये. त्यानंतर आपण परत कुठे गेलो? चित्रलिपीत गेलो. आणि आता थोड्या दिवसांनी आपल्याला ती पण नाही माहिती पडणार. म्हणजे आपण जिथून सुरुवात केली, माणसाने तिथून गोल फिरून तिथेच आलो. त्याला व्हिज्युअल कम्युनिकेशन. मी आता तुमच्याशी जे करते आहे ते व्हिज्युअल कम्युनिकेशन आहे. त्यामुळे मी अन्य हा एक भाग टाकला. तर अन्यमध्ये विविध प्रकारचे संवाद कोणते कोणते असतात, कोणत्या पद्धतीने केले जातात, हे सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये लिहिता येईल किंवा विचार त्याचा करता येईल. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट, आता तुम्हाला मी एक फिल्म दाखवणार आहे. तर त्या फिल्म मध्ये तुम्हाला कळेल आणि तुम्हाला ते 7 शब्द दिलेत, 7C, ते तुम्ही लिहून ठेवायचे ना आपल्या कागदावरती. चालू कर. इस वीडियो में मैं आपको बताऊंगा 7C ऑफ इफेक्टिव कम्युनिकेशन। दोस्तों, बहुत ही इंपॉर्टेंट टॉपिक है कम्युनिकेशन में। ये 7 करने के लिए हमें 7C फॉलो करने बहुत जरूरी है। ये 7C आपकी कम्युनिकेशन को और ज्यादा